यानंतर एक मोठी बातमी आहे। ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे। वागळेंनी केलेल्या ट्विटबद्दल गुन्हा दाखल केल्याचं कळत आहे। विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला आहे। वागळेंनी एक ट्विट केलेला होता आणि त्यावरून हा गुन्हा दाखल केलेला आहे। विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर येते आहे। तर आता या गुन्ह्यामध्ये नेमकी काय नोंद आहे असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे जे बऱ्याच वर्षांपासून पत्रकारिता करतायत आणि रोखठोक बोलण्यासाठी ते ओळखले जातात। तर त्यांनी एक ट्विट केलेलं होतं आणि या ट्विट बद्दल आता त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर येते। विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। अमोल, काय सांगाल? निखिल वागळे यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केल्याचं कळतंय, काय अपडेट्स आहेत याविषयी? खरं तर पाहिलं तर निखिल वागळे हे ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि काही दिवसांपूर्वी त्यांनी एक ट्विट केलेलं होतं आणि त्याच ट्विट विरोधात भाजप आक्रमक झालेली होती आणि पुण्यातील भाजपचे सुनील देवधर यांनी या संदर्भात विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली होती आणि त्यानंतर आता निखिल वागळे यांच्यावर कलम 153 500 आणि 505 या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि विश्रामबाग पोलीस आता याचा पुढचा जो तपास आहे तो करत आहेत। निश्चितच अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।